आज आपण मटण बनवणार आहे। चला मग आता चुलीवरचं मटण खायला। चूल पेटवली, चुलीवर कढई ठेवली, कढईत 3 दिवे तेल ॲड केले, त्याच्यात कांदा ॲड केला मस्त बारीक कचा कापून आणि पळीने त्याला मस्त हलवून घेतलं आणि त्याच्यात टाकलं मीठ हळदी पावडर, मस्त हलवून घ्यायचं। त्याच्यात मटण ॲड करायचं, पळीने हलवून घ्यायचं, 5 मिनिट हलवून घ्यायचं मस्तपैकी। त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं, 2 मिनिट हलवत राहायचं, त्याच्यावरती ताट झाकायचा। चला आपण मसाला तयार करूया। त्याच्यात 2 भाजलेले कांदे, लसूण, अद्रक, टमाटर, 1.5 चम्मच मिरची पावडर, 2 चम्मच मसाला पावडर, 1.5 चम्मच धनिया, अर्धा चम्मच मीठ। मस्त त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। अजून एक वेळा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। तो आपण झाकलेला ताट उचलून घ्यायचा, चुलीवरची कढाई उचलून घ्यायची, कटोऱ्यामध्ये मटणचे सूप काढून घ्यायचं आणि 3 दिवे तेल ॲड करून द्यायचं। त्याच्यात मसाला टाकून द्यायचा, मस्त हलवत राहायचं 5 मिनिट। चुलीची लाकडं पुढे सरकवत राहायचं। शिजलेल्या मसाल्यामध्ये मटणचं सूप ॲड करायचं, मस्तपैकी हलवून घ्यायचं उकळ होईपर्यंत। त्याच्यावर ताट झाकायचा। आपली भाजी रेडी। या मग आता चुलीवरचं मटण खायला।